आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये 7 जुलैला जे काही घटना घडली आहे त्याच्यानंतर जे हल्ला झालेली आहे डॉक्टरांवरती आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनंतर जे गोष्टी घडली गेली आहे त्याच्यामुळं आपण 1 दिवसाचा संप त्यावेळेला कल्याणचं अख्खं असोसिएशन सगळ्यांनी त्यावेळेला आपण केलं होतं। त्याच्यानंतर आत्ता सध्या राज्यस्तरीयवर इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, केम्स्वा, नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठ या सगळ्यांनी राज्यस्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रांच या सगळ्यांनी दखल घेऊन आपण सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 20 तारीख जुलैला 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत मंगळवारी संप करण्यात येतो आहे। हे आपण जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत। पेशंटला येणारे पेशंटला त्यांना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून OPD क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलचं बंद ठेवण्यात आहे। ओके, आता जे काही अटक झाली आहे त्याच्यानंतर जे लिगली ॲक्शन घेतलं गेली आहे त्याच्यामधनं कुठलाही आमच्या डॉक्टरच्या असोसिएशनमध्ये कोणालाही असं काही सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं की जे काही ॲक्शन घेतलं गेली आहे ते असं वाटतं आहे की कुठं ना कुठं ते कमीतरता जाणवलं आम्हाला आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन असं गोष्टी काही घडलं नाही पाहिजे। जे काही मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे संप करण्यात येतो आहे। आता तुम्ही आता बोलल्यानंतर मला आता माहिती पडली आहे ते बघायला लागेल, त्याचं झाल्यानंतर मग आता आमचं काय प्रतिक्रिया असेल ते आम्ही तुम्हाला असं काय अपडेट भेटलं तर आम्ही देऊ तुम्हाला। त्या डॉक्टरांना लीगल सपोर्ट वगैरे काही देणार का एमएचच्या वतीने किंवा ज्या संघटना आहेत तुमच्या? आम्ही ऑलरेडी लीगल सपोर्ट द्यायला तयार आहोत, तसं काही नाही आहे। आणि फक्त जसं तुम्ही आता मला बोललेत की हे फक्त जे रमेश म्हात्रेबद्दल जे तुम्ही बोलता त्यांच्या विरुद्ध नाही आहे, हे पूर्ण पुढे जाऊन असं कुठल्याही गोष्टी घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी आमची मागणी आहे। जे मेडिकेअर ॲक्टला सक्त अजून चांगलं इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी किंवा काउन्सिलर बोललो आपण किंवा आणि जे काही डॉक्टरांचा कमीतरता आहे त्याला सगळं व्यवस्थित पुरवठा करणं आपलं गव्हर्नमेंटचं काम आहे, त्याच्याबद्दल आमचं मागणी आहे। सर, पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की तुम्ही म्हटलं 20 दिवसाचा तुम्ही टाईम देणार आहे, त्याच्यानंतर काय होतं? आता सध्या सोमवारी जे आपण स्ट्राईक करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं स्टेट लेवलचं सगळं असोसिएशनचं सगळं पार्टिसिपेशन आहेत। जर आपण 9 तारीख ऑगस्टपर्यंत परत बघणार आहे, जर त्याच्यामधलं काही कुठलंही काही ॲक्शन किंवा अश्युरन्स काही गव्हर्नमेंटकडनं काही आलं नाही तर आपण पूर्ण मार्ड म्हणून असतं मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि किंवा गव्हर्नमेंट असोसिएशनचे काही डॉक्टर्स आहेत ते पण आपल्या स्ट्राईकमध्ये सामील होतील आणि त्यावेळेला स्ट्राईक इनडेफिनेट म्हणजे कुठलेही कालावधीपर्यंत नाही, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आपण चालू ठेवणार आहेत। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।